बोंबला. मंडळी, आज ही मुलं होळी मागण्यासाठी आली होती आणि अपेक्षा काय तर लाकडं द्या किंवा शेणकुटं द्या, नाहीतर 2 रुपये द्या. ह्यांना बघून मला झटकन माझा 90चा काळ आठवला आणि जीवात कालवा कालव झाली हो. आजकाल असं कुठे बघायला मिळतं. मुलं मोबाईलच्या नादी लागून हे सर्व विसरून गेली आहेत. काही बोलण्यासारखी गावं राहिली आहेत या परंपरा जपणारी. आजकाल मुलांना दुसऱ्यांच्या दारात जाऊन मागणं म्हणजे कमीपणा वाटतं. आणि एक होता आमचा 90चा काळ. शिमग्याच्या 8 दिवस अगोदर आमची पोरांची मीटिंग व्हायची. लगेच 2-4 पोती गोळा करायची आणि निघायचे. तेव्हा ढोलकी तिंबडी असं नाही मिळायचं आम्हाला. घरात रॉकेलचा पत्र्याचा चौकोन कॅन असायचा. त्याला सुतळी बांधायची, काट्या घ्यायच्या आणि गळ्यात अडकवायचं. कोण घरातील एखादी स्टीलची घागर घ्यायचा. असं काहीतरी जुगाड करून आम्ही निघायचो होळी मागायला. आणि तेव्हाची माणसं पहिला बोंबला मग तुम्हाला देणार. मग काय आतड्यात तुटेपर्यंत बोंबलायचं. आणि आत्ताची लोक हे घे बाबा पैसे घे पण बोंबलू नको. काळ खूप बदलला हो. ती 90ची होळी म्हणजे एक छान आठवण बनून राहिली. शेवटी एवढंच म्हणून वाटतं, आमचाही एक काळ होता, जमाना त्याचा दिवाना होता. वर्षातून आली रे आली होळी, आम्ही बाहेर पडायचो घेऊन मित्रांची टोळी. आता गेले ते दिवस, राहिल्यात आठवणी. आता नाही लागत मित्रांचा ठाव आणि ठिकाणा. मित्रांनो, आपलाही होता एक जमाना, आपलाही होता एक जमाना.